राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकींची घोषणा केली आहे। 29 महापालिकांमधील 2869 जागांसाठी हे मतदान होणार आहे। दरम्यान निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर विरोधकांनी दुबार मतदारावरून राज्य निवडणूक आयोगाला काही सवाल केलेले आहेत। बघूयात या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुका जाहीर केल्या। मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पालिका निवडणुकींचा मुहूर्त अखेरीस ठरलाय। पालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत। 23 ते 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येतील। 31 डिसेंबरला अर्जाची छाननी आणि 2 जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026, मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026, मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026, मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। दुबार मतदारांवरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केलंय। मात्र यावरही निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलं। संभाव्य दुबार मतदारांची ओळख पटल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय। दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलं असून मतदारांसमोर डबल स्टार केल्याचं आयोगानं सांगितलं। या निवडणुकीसाठी मतदार यादीमधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे आणि संभाव्य दुबार मतदार यांच्या नावासमोर डबल स्टार असं त्यावर मार्क करण्यात आलेलं आहे। आणि संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की संभाव्य दुबार मतदारांमध्ये महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे आणि त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल या संदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेलं आहे आणि त्या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान करू दिलं जाणार नाही। निवडणुकीला कसं पाहतोय म्हणजे आता राज्य निवडणूक आयोगाने प्रोग्राम जाहीर केलेला आहे। निवडणुकीला आम्ही समोर जाणार आहे। मी एवढंच सांगू इच्छितो की मगाशी त्यांनी सांगितलं 11 लाख मतदार हे दुबार आहे। आमची हरकत त्याच्यावर होतं की ही नावं व्हेरीफाय करून रद्द करा। आता त्यांनी सांगितलं की जिथं 11 लाख दुबार नावं आहे तिथं आम्ही स्टार केलेला आहे। आता तो स्टार केलेला कुठे कुठे तो आहे मानो तो पहिला सिंगल करणार वोटिंग का डबल करणार ह्याचं काय कशा पद्धतीने कंट्रोल करणं ह्याचं काहीच सांगितलेलं नाही। हे सगळं बोगसपणा चाललेला होता। तो त्या दिवशी पण आम्ही सांगत होतो, आजही सांगतो की हा बोगसपणाने निवडणुका चाललेल्या आहे। पालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत केलंय। तसंच जनता पुन्हा एकदा संधी देईल असं म्हणत फडणवीसांनी पालिका निवडणुकीत विजयाचा दावा केला। एवढंच नव्हे तर सर्वच ठिकाणी एकनाथ शिंदेंसोबत युती करण्याचा प्रयत्न असेल असंही विधान फडणवीसांनी यावेळी केलं। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सोबत युती करणार नसल्याचंही यावेळी फडणवीसांनी सांगितलं। मला अतिशय आनंद आहे की राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा घोषित केलेल्या आहेत। 15 जानेवारीला राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, कारण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ही प्रशासकांच्या भरोशावर चालणं ही काही लोकशाहीला अभिप्रेत नव्हतं। आता पुन्हा या निवडणुका होत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकांमध्ये आमच्या शासनाने केलेलं काम बघता पुन्हा कौल हा आमच्या बाजूने येईल। जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल हा मला विश्वास आहे। ठाण्यामध्ये पण युती होईल का स्वतंत्र? युती होईल ना, आमचा प्रयत्न आहे। ठाण्यात, कल्याण डोंबिवलीत सगळीकडे, पिंपरी चिंचवडमध्येही अजित पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढू शकणार नाही। आम्हाला दोघांनाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकत्रित लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल, त्यामुळे तिसऱ्याकरता आम्ही जागा ठेवणार नाही। आम्हीच एकमेकाच्या समोर लढू, पण मैत्रीपूर्ण लढू। महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पालिकेवर मराठीच महापौर बसणार असा विश्वास मनसेकडून व्यक्त करण्यात आलाय।
तर दुसरीकडे दुबार मतदारांना काय ट्रीटमेंट द्यायची हे राज ठाकरे यांनी सांगितल्याचं म्हणत मनसेनं दुबार मतदारांना इशारा दिलाय. निश्चितपणे ही एक आनंदाची बाब आहे, पण ज्या पद्धतीने मतदार यादीत घोळ होता तो सुधारण्याच्या ऐवजी तशाच घोळांचं आपण निवडणुकीला सामोरं जातोय. पण एक निश्चित सांगतो की जिथे आम्हाला बोगस मतदार आढळतील तिकडे त्यांना काय ट्रीटमेंट द्यायची आहे आम्हाला राजसाहेबांनी सांगितले, त्या पद्धतीने आम्ही त्यांना ट्रीटमेंट देऊ. आणि मुंबईचा महापौर हा मराठीच असेल या एका उद्दिष्टाने अख्खा मराठी माणूस या वेळेला निवडणुकीमध्ये उतरला. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. महायुती आणि मवियाकडून निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करण्यात आली. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक महानगरपालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. त्यामुळे राज्यातील पालिकांवर कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, C24 तास.